राजलक्ष्मी नऊवारी साडी कटिंग कशी केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय श्री स्वामीनारायण. तर मी पूर्ण कपडा घेतलेला आहे. 2-2.25 मीटर कपडा आहे. उंची आहे 42 इंचाची. तर आपल्याला 2 इंच एक्स्ट्राचे टाकावे लागतात. तर मला उंची खूपच मोठी होऊन जाईल. तर त्यापेक्षा मग मी काय केलं, त्याच्यासाठी थोडीशी उंची मी वेगळी ठेवलेली आहे आणि कमरेचा 1/4 करून त्याला 2 इंच ॲड केलेला आहे आणि क्रोच एरिया 15 इंचाचा घेऊन असं गोल आकार मी तिथपर्यंत करून दिला आहे. बॉटम टाकून दिलेला आहे 8 इंचाचा आणि इथं आपली पॅन्ट रेडी झालेली आहे. तर तुम्हाला समजलं का मी काय सांगितलं? पूर्ण लेंथ टाकलेली आहे आणि टोटल त्याच्यात 2 इंच टाकलेला आहे. क्रोच एरियासाठी 15 इंच घेतलेला आहे आणि आडवा जो भाग आहे छोटा त्याच्यासाठी 2 इंच घेऊन त्याला आकार देऊन दिलेला आहे. ओके. आणि कमरचा भाग म्हटलं म्हणजे 1/4 अधिक 2 इंच आणि लेंथ बघा कमी पडत होती. 42चीच लेंथ भरत होती, 40चीच लेंथ भरत होती. तर 42 इंच मला टोटली टाकायची होती आणि त्याच्यात 2 इंच ॲड करायचं म्हणून मी बघा एक्स्ट्राचा कपडा बॉटमला ॲड करून दिलेला आहे. शिवताना तो परफेक्ट शिवून घेईन, त्याच्यानंतर मी करेल. आता बघा एक पाय मी रिकामा काढून घेतलेला आहे तिच्यातून आणि ही बघा ही एक साडी आहे आणि ही एक आहे. तर आपल्याला अगोदर पोपटी कलरची करायची आहे आणि नंतर लाल कलर करायची आहे. तर लाल कलरची साडीचं मी तुम्हाला पॅटर्न आधीच देऊन दिलेलं होतं कालच्या दिवशी ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा. आणि आता बघा ही जी पॅन्ट आहे या पॅन्टवरून आपण शेवटचा जो आपला जो सरा असतो आपण जो कमरेला गुंडवतो तो सरा आपण तो भाग घ्यायचा आणि डबल करून, कारण की हा पाय जो आहे आपला एक पाय घेतलेला तो पाय पूर्ण या भागावरती पसरवायचा आहे ओपन करून. ओके. तर मी पूर्णचा पूर्ण ओपन करून इथं पसरवून घेतलेला आहे आणि हे बघायचं की क्रॉच एरिया शेवटच्या भागावरती ठेवून द्यायचा व्यवस्थित आणि असा तो दोन्ही भाग आपण कट करून घ्यायचे आहे. हे कशासाठी? तर पूर्ण पॅन्टला आपण जसं अस्तर कपडा वरतून लावत असतो त्याच्यासाठी. ओके. तर जसंच्या तसं मी कट करून घेतलेला आहे आणि ही जी पॅन्ट आहे ही पॅन्ट आपल्याला सर्व मापांसाठी ही पॅन्टच लागत असते. तर ही पॅन्ट समोरच काढून ठेवायची आणि बघा दोघी जे आपण काठ आहे एकत्र करून घेतले आणि त्याच्यानंतर ही जी पॅन्ट आहे ती पॅन्ट ठेवायची आहे जशीच्या तशी, पण तिचा क्रोच एरिया जो आहे तो बंद बाजूकडनं ठेवायचा आहे आणि क्रोच एरिया बंद बाजूकडनं ठेवून त्याला बघा खालून फक्त 3 ते 4 इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे. बाकी जसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे. तर क्रोच एरिया व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि मी कट करून घेते आहे तिथं. क्रोच एरिया कट झाल्यानंतर स्ट्रेट लाईनमध्ये कट करायचा आहे आणि खालती जो भाग कोपरा उरलेला आहे त्याला गोल आकार देऊन इथं कट करून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काहीही याच्यात वावगं नाही. आणि काठ जे आहे ते परफेक्ट एकावरती एक ठेवून येणार आहे आणि अशा चुरघड्या आपण पायावरती टाकणार आहे तेव्हा हा जो काठ आहे तो ओपन होईल आणि त्याचा काष्टा तयार होईल. ओके. आता ही पॅन्ट आहे ती आपल्याला दुसऱ्या भागावरती कामा येणार आहे. त्याच्यासाठी आपण आधी पदर घेणार आहे. पदराचा पूर्ण भाग पसरवून घ्यायचा आहे आणि तो आपल्या उजव्या बाजूला येत असतो. पूर्ण पदर पसरवून घ्यायचा आहे आणि वरची जी किनार आहे ती सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. पसरवल्यानंतर आपला जे पदर आपण जे माप घेतलेलं आहे पदराचं त्या पदराच्या मापामध्ये 10 इंच ॲड करायचे असतात. तर पूर्ण पदर आहे पूर्ण टेप भरून 60 इंचाचा आणि त्याच्या पुढे मी बिल्लासाने घेतलेला आहे. तर 2 बिल्लास माप घेतलं आणि त्याच्यानंतर जे पुढे ॲड करायचं आहे 10 इंच ते 15 इंच ते तुम्ही ॲड करू शकता. ओके. तर हा जो असतो भाग तो तिरपा करूनच करावा लागतो. तर आता तुम्ही बघू शकता की हा जो पदर आहे मी इकडे खाली सरकवून घेते थोडासा, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल. आता 2 बिल्लास घेतल्यानंतर मी 15 ते 16 इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे आणि जिथं मी मार्किंग करते आहे तिथून आपलं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून तिथं अशी थोडीशी क्रॉस घेणार आहे. तर क्रॉस याच्यासाठी की वरचा जो पदर असतो आपला तो पदर कमी असतो आणि खालचा जो असतो तो मोठा असतो. ओके. तर असं मी थोडंसं तिरपं क्रॉस लाईन करत आहे आणि त्याच्यानंतर जो काठ काढणार आहे तो सरळ काढणार आहे. ओके. शिवताना सुद्धा तसाच शिवायचा असतो. काठ सोडून त्याच्या मिऱ्या टाकायच्या असतात. तर आता शिवायचं जाऊ द्या. आता बघा आपला झालेला आहे हा पदर. त्याच्यानंतर येतो आपला उंचीच्या 3 पट कपडा लागत असतो
तर उंची आहे 42 इंच, तर याला कपडा थोडा कमीच पडणार होता, तर मी नंतर याच्यासाठी कपडा वाढवून घेतलेला होता. पण आता असं कसंही आपण पसरवू शकतो. तर हा पूर्ण घरभर हा कपडा पसरवायचा आणि उंची आहे 42 इंच, तर त्याच्या ट्रिपल कपडा आपल्याला इथं लागत असतो. ओके, तर आता हा पूर्ण पसरवला आणि परफेक्ट असा व्यवस्थित केल्यानंतर आपण जी टोटल उंची जी आहे त्याच्यावरती पॅन्ट तशी ठेवायची आणि लक्षात ठेवायचं की क्रोच एरिया हा बाहेरच्या साईडनंच टाकायचा आहे आणि त्या साईडनं. तर तसा ठेवून दिला. आता इथं या व्हिडिओमध्ये तर दिसतच नाही आहे आणि एवढा हा व्हिडिओ असा पसरवावा लागतो आणि व्यवस्थित करावा लागतो खूपच, कारण की इथं कटिंग करायला आणि ती जी टेप आहे ती टेप पकडायला 2 व्यक्ती लागत असतात. त्याच्यासाठी मग मी हे सर्व एकटी हँडल करत असते, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. तर यू कॅन अंडरस्टँड बेटर नाव. तर बघा जसंच्या तसं पसरवला. त्याच्यानंतर क्रोच एरिया व्यवस्थित ठेवून दिलेला आहे आणि क्रोच एरियाच्या पासून आता आपल्याला तर अगोदर इथून सरळ अशी मापं टाकायची आहे. तर उंची जी आहे पॅन्टची त्याच्यात 3 ते 4 इंच एक्स्ट्राचं मी घेतलेलं आहे, तुम्ही खाली बघू शकता. आणि आता जिथं आपलं याचं टोक आलेलं आहे पॅन्टच्या बंद बाजूचं, तिथून आपल्याला सरळ आणि तिरपी रेषा धरायची आहे आणि तिथून आपल्याला क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता हे ड्रॉ झाल्यानंतर पुढची जी बाजू येते त्याला सुद्धा तसंच करायचं आहे आणि याच्यासाठी खूप कमी पडणार आहे कपडा, पण मी नंतर वाढवून घेतलेला आहे. तर ते आपल्यावरती डिपेंड असतं वाढवायचं आहे का नाही वाढवायचं आहे. कारण हा जो पातळ आहे हे 9 वारी म्हणतात, तरी पण 10 वारी म्हणतात, पण तरी ते पूर्ण देत नाही. आता याच्यामधून त्यांनी ब्लाऊज मायनस करून दिलेला आहे मला. पिंक कलरचा ब्लाऊज असेल आणि ते त्यांनी मायनस करून दिलेला आहे. तर आता हा जो वरचा कपडा शिल्लक राहिलेला आहे, त्या शिल्लक कपड्यामधून आपल्याला पुढची जी बाजू आहे ती करायची आहे कट. आता एवढं झालं तर याला फक्त उंचीच्या 2-2.5 पट कपडा लागलेला आहे. पण आता याच्यात अजून मला अर्धा मीटर कपडा इथं ॲड करायचा आहे पुढच्या भागामध्ये. तर मी असाच्या असा हा जो भाग आहे असाच्या असा काटून घेते आणि देन पुढच्या साईडला सुद्धा तसाचा तसा मी वापरून घेणार आहे. तर आता बघा याचे जे पुढचे रिफल्स असतात त्या अशा लावायच्या असतात मिऱ्या एकावरती एक आणि असाच्या असं एकदम छान प्रकारे दिसत असतं. आता हे झालेलं आहे आपलं पुढची बाजूचं मिऱ्यांचा भाग रेडी झालेला आहे आणि हा वरती खालती असा लागत असतो. आता हा पूर्णचा पूर्ण भाग असा घेतला की आपल्याला मिऱ्यांवर ठेवायचा असतो. तर मला सांगा तुम्ही याची जी कटिंग केलेली आहे ते तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेली आहे का? कारण की इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, तर मला तरी वाटतं की ज्यांना समजायचं आहे त्यांना समजलंच असेल आणि ज्यांना नाही त्यांनी डबल व्हिडिओ बघा, पॉज करा, परत बघा आणि तुम्ही सुद्धा मापं तशी टाकू शकता. जर तुम्हाला मापं टाकता येत नसले तर तुम्ही पेपरवरती कटिंग करा आणि टाका. ओके, पण एकदम सोप्या पद्धतीने पातळ मी शिकवलेलं आहे कटिंग करायचं. स्टिचिंगचं मी लाईव्हमध्ये याचा व्हिडिओ घेतलेला आहे, तर लाईव्हमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा आणि यूट्यूबवरती लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग. जय श्री स्वामीनारायण. थँक यू.